फक्त पिक्चरमध्ये नाही तर इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर सुद्धा हा अभिनेता लढलाय। कोण आहे तो सुप्रसिद्ध अभिनेता सांगतो। देशासाठी सीमेवर योगदान देणाऱ्या त्या अभिनेत्याचं नाव आहे नाना पाटेकर। तर गोष्ट अशी आहे, साल होतं 1999, कारगिलमध्ये युद्ध सुरू होतं आणि देशासाठी बॉर्डरवर जाऊन काहीतरी करावं ही इच्छा नानांना स्वस्थ बसू देत नव्हती। त्यावेळेचे संरक्षण मंत्री होते जॉर्ज फर्नांडिस। नानांनी त्यांची भेट घेतली आणि आपली इच्छा सांगितली, पण नाना सिव्हिलियन असल्यामुळे फर्नांडिस यांनी ती मागणी नाकारली। त्यानंतर नानांनी फर्नांडिस यांना सांगितलं की त्यांनी 3 वर्ष कमांडो ट्रेनिंग घेतले आणि रायफल ट्रेनिंग सुद्धा घेतलेली आहे, त्यामुळे नानांना ही परवानगी मिळाली। नाना पाटेकर यांनी कारगिल युद्धात 60 दिवस सहभाग घेतलाय। त्यांनी लेह, बारामुल्ला, कुपवाडा, मुघलपुरा यांच्यासारख्या संवेदनशील भागात काम सुद्धा केलंय। एका मुलाखतीत नाना असं सांगतात की जेव्हा ते बॉर्डरवरती गेले तेव्हा त्यांचं वजन 76 किलो होतं, पण जेव्हा ते परत आले तेव्हा ते 56 किलोचे झाले होते। देशासाठी एवढं मोठं योगदान देऊनही नाना कुठेही याबाबत बोलताना दिसत नाहीत, म्हणून हा व्हिडिओ इतका शेअर करा की जगापर्यंत त्यांचं योगदान पोहोचलं पाहिजे। नाना पाटेकर यांच्या या धाडसी योगदानाला संवाद सेतूचा मानाचा मुजरा।